पुण्यातील कोंढव्याला भाजपच्या पदाधिकाऱ्यानं पाकिस्तान म्हणून संबोधलं। कोंढवा परिसराला पाकिस्तानमधल्या कराची म्हणून त्यानं संबोधलं। सोशल मीडियावर भाजप पदाधिकाऱ्याचा हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। कोंढवा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्ह्याची नोंद झाली आहे। भाजप पदाधिकारी सातत्यानं कोंढव्याला बदनाम करतायत अशी प्रतिक्रिया आणि अशी टीका त्यानंतर प्रशांत जगताप यांनी दिली आहे। वेगळ्या पद्धतीचा नाही का या ठिकाणी जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतो। असं असताना भाजपची विकृत मंडळी सातत्याने या परिसराला टार्गेट करण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न करतात। प्रत्येक भागाला काहीतरी वेगळं महत्व असतं, पण कोंढवा परिसराचं नाव बदनाम करण्याचं काम सातत्याने भाजपची मंडळी करतात, हा आमचा थेट आरोप आहे। मागच्या 4 दिवसापूर्वी भाजपच्या एका विकृत पदाधिकाऱ्याने कोंढव्याला कराची, पाकिस्तान असं प्रकारचं संबोधलं, तशा प्रकारचे रील्स तयार केले। मला असं वाटतं की याच्यावर गुन्हा दाखल करून फक्त नका थांबू नये। या ठिकाणी अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी। त्याचं कारण आहे की या ठिकाणी कुठेतरी पुण्याला, महाराष्ट्राला, भारताला 2 भागामध्ये विभागण्याचं महापाप हे भाजपची मंडळी करतात। मला ॲक्च्युली या संदर्भातली माहिती नाहीये, पण असं जर कोणी भाजप पदाधिकारी म्हणत असेल तर निश्चितच कारवाई नाही, मीच बोलावून आमचे भाजपचेच लोक आहेत, बोलावून त्यांना त्यांचं काय म्हणणं आहे ते त्या संबंधी ऐकून घेईल आणि त्याच्यामध्ये पण जर अशी काही सत्यता वाटत असेल तर ती निश्चित तुम्हाला। सलाम मियां, आज हम आए हैं पाकिस्तान के कराची शहर में और यहाँ पे आप देख सकते हो कि मैंगो जूस मिल रहा है, गरम गरम कबाब मिल रहे हैं और यहाँ पे एक पान टपरी है जहाँ पे सिगरेट मस्त एकदम तंबाखू सब कुछ अच्छे से मिल रहा है। तुम्ही म्हणाल काय रे बाबा तुला काय झालं, मध्येच पाकिस्तानला कशाला गेला? तर मी पाकिस्तानला नाही गेलेलो, या परत एकदा दाखवतो। हे आहे आमचं पुणे आणि हा आहे आमच्या पुण्याचा कोंढवा परिसर। आपण मला विचाराल की